ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे सुभेदारांकडे सगळे किचनमध्ये डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. प्रिया रविराजला म्हणते, बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तसा रविराज म्हणतो, बोल ना तन्वी, काय सांगायचंय. तशी प्रिया म्हणते, काय आहे ना बाबा, बघा ना आईची तब्येत चांगली सुधारली आहे आणि तिच्यात किती चेंज झालाय आणि आता तिला चांगलं बऱ्यापैकी बरं पण वाटतंय. मग मला असं वाटतंय आपण तिला आपल्या घरी घेऊन जायचं का. तशी आता इकडे सायली आणि अर्जुन शॉक होतात. बाकीच्यांना घरातल्यांना तर प्रियाचं बोलणं पटलेलं असतं. पूर्णाजी म्हणते, हो तन्वी म्हणते ते काही वाईट नाहीये आणि प्रतिमा जर तिकडे गेली तर तिला अजून काहीतरी आठवेल, म्हणजे तिची स्मृती परत यायला नक्कीच मदत होईल. पण इकडे प्रतिमा मात्र जायला तयार नसते. पूर्णाजी आणि घरातले सगळे सायलीला प्रतिमाला समजवायला सांगतात. सायली प्रतिमाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण प्रतिमा मात्र तिच्या घरी जायला तयार नसते. प्रतिमा आता सायलीला म्हणते, सायली तू माझ्यासोबत येशील का ग तिकडे काही दिवस. तशी सायली हो म्हणते. इकडे प्रिया मनातच म्हणते, झाली यांची नाटकं सुरू. तरीच म्हटलं अजून कशी यांची नाटकं सुरू नाही झाली. आता थोड्याच वेळात प्रिया, प्रतिमा, सायली आणि रविराज घरी जायला निघतात. आता अर्जुनही म्हणतो, मी येतो तुम्हाला सोडवायला. तसे ते आता इकडे किल्लेकरांच्या घरी येतात. प्रतिमा गाडीतून खाली उतरताच ते घर पाहिल्यावर तिला काहीतरी आठवत असतं. ते आता सगळे घरात येतात, पण इकडे प्रतिमा खूप अस्वस्थ झालेली असते आणि खूप घाबरत असते. तिला असं पाहून सायली घाबरते आणि तिला सोप्यावर आणून बसवते. तेवढ्यात नागराज तिच्या समोर येऊन उभा राहतो. तशी मात्र प्रतिमा खूप घाबरते आणि आता ती नागराजला पाहून तिच्या समोर तिचा सगळा भूतकाळच समोर उभा राहतो. आता मात्र प्रतिमा रविराजलाही ओळखत असते आणि नागराजलाही ओळखत असते. तेवढ्यात सुमन तिला पाणी घेऊन येते आणि ती सुमनकडे पाहून म्हणते, तू सुमन ना ग, असं म्हणून ती सुमनलाही ओळखायला लागते. तशी प्रिया आणि नागराज इकडे घाबरतात आणि शॉक होतात. नागराज आता मनातच म्हणतो, मेलो आता, हिला तर इथं आल्यावरती सगळंच आठवायला लागलंय, जाऊ का पळून. प्रियाही म्हणते, आई शपथ मी हे काय केलं, हिला इथं आणल्यावरती तर सगळंच आठवायला लागलंय हिला, मला आता मैपत जिवंत नाही ठेवणार. तशी प्रिया प्रतिमाजवळ जात म्हणते, आई मी प्रिया, मला ओळखला का ग, मला ओळखलं का ग. तशी प्रतिमा रविराजला म्हणते, रविराज ही मुलगी कोण. रविराज म्हणतो, अगं ही आपली मुलगी तन्वी. प्रतिमा म्हणते, काय आपली मुलगी, पण मला तर काही आठवत नाही आपल्याला मुलगी होती ते. तसे आता सगळे शॉक होतात. सायली म्हणते, काय प्रतिमा त्या, तुम्हाला तुमची मुलगी तन्वी आठवत नाही. तशी ती नाही म्हणते. हे ऐकल्यावरती प्रिया म्हणते, वाचले, पण हिला ऍक्सिडेंट आठवतोय का. आणि याच विचारात तिकडे नागराजही असतो. नागराजीकडे मनातच म्हणतो, आता या प्रतिमाला तिची मुलगी तन्वी आठवत नाहीये, त्याचप्रमाणे हिला आता तो ऍक्सिडेंट पण नको आठवू दे. आता पुढच्या भागात पाहूया. प्रतिमाला तिची मुलगी तन्वी तर आठवत नाहीये, पण ऍक्सिडेंट आठवत असेल. प्रतिमाला भूतकाळ आठवतोय आणि तोही प्रियामुळे, त्यामुळे महिपत प्रियाला जिवंत ठेवेल. आणि जर प्रतिमाला ऍक्सिडेंट आठवत असेल तर ती नागराज आणि महिपतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल का त्याआधीच महिपत प्रतिमाचा काहीतरी बंदोबस्त करेल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.